महत्त्वाची बातमी आहे। लोकसभेच्या 48 जागांपैकी आघाडीची मित्र पक्षांना 6 ते 7 जागा देण्याची तयारी आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे। 4 जागा प्रकाश आंबेडकर, 1 जागा राजू शेट्टी, 1 जागा बहुजन विकास आघाडी। लोकसभेच्या 6 जागांपैकी काँग्रेस 3 आणि एनसीपी 3 मित्र पक्षांना देण्यासाठी तयार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, हा आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येते। आतापर्यंत फक्त प्रकाश आंबेडकरांना 4 जागा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे असं कळत होतं। आता ही काय अपडेट आहे? साधारणतः 26-22 चा फॉर्म्युला काँग्रेस एनसीपी मध्ये होईल अशी सूत्रांची माहिती मिळते। तशा स्वरूपाचा फॉर्म्युला देण्यात आल्याचं देखील समजतंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 ते 7 जागा त्या मित्रपक्षातले जे आघाडीचे इतर मित्रपक्ष आहेत त्यांना देण्याचा विचार सुरू आहे। कदाचित त्यातील 4 जागा ह्या प्रकाश आंबेडकरांना देण्याचा विचार आहे, तर राजू शेट्टी यांना हातकणंगले, बहुजन विकास आघाडीला पालघर या मतदारसंघाची जागा देण्याची तयारी आहे। माकप दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मागणी करत आहे, कदाचित त्याचा देखील विचार केला जाईल। पण हे करत असताना मित्रपक्षांना 6 ते 7 जागा या वाटप करताना 3 जागा काँग्रेसच्या कोट्यातून तर 3 जागा एनसीपीच्या कोट्यातून द्यायचा विचार आहे। पण प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या फॉर्म्युलाबाबत प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप निरोप आलेला नाही की नेमकं त्यांची भूमिका काय आहे। त्यांना दिलेली 4 जागांची जी सूचना आहे त्याबाबत प्रकाश आंबेडकर नेमकं काय करतायत याकडे लक्ष आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आकड्यांच्या खेळाला मूर्त स्वरूपी असं दिसून येतं। अर्थात सागर, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल।